नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा गणित हा विषय आपण इयत्ता तिसरीचा शिकत आहोत। इयत्ता तिसरीचा गणित विषय अतिशय मनोरंजक आहे। आपण वेगवेगळे घटक आत्तापर्यंत अभ्यासलेले आहेत। आता इथून पुढचं गणितसुद्धा अतिशय सोपं आणि रंजक होत जाणार आहे। बघा तर आता आज आपण जो घटक शिकणार आहोत ना, तो अतिशय सोपा आहे आणि आपल्या रोजच्या पाहण्यातला देखील, पण आपण कधी त्या दृष्टीने त्याचा विचारच केलेला नसतो। मग नेमकं काय करायचं आहे? बघा, गोष्ट कधीतरी अतिशय सोपी असते, पण आपण ती निरीक्षण त्याचे केलं तरच लक्षात येतं। जर आपण त्याकडे नीट व्यवस्थित पाहिलं नाही तर ते आपल्या लक्षातही येत नाही। अशा कितीतरी छोट्या छोट्या छान छान गोष्टी असतात आणि आपण त्या जर वेगवेगळ्या रूपात लावल्या तर आपल्याला त्याच्यातलं महत्त्व कळत असतं आणि त्याच्यामध्ये असणारी सृजनशीलतासुद्धा आपल्याला लक्षात येत असते। मग नेमकं कसं बघायचं एखाद्या गोष्टीकडे? बघा, एखादं सुंदर फूल असतं किंवा बगीच्यामध्ये आपण जातो किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात की जे आपण पाहत असतो। टी व्हीवर एखादा पिक्चर पाहत असतो, त्यावेळीसुद्धा वेगवेगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या आपल्याला खूप मनोरंजक वाटतात आणि आनंददायी वाटतात। मग अशाच वेगवेगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण एकमेकांची त्याची सांगड घालतो तर खूप सुंदर वाटतं। बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा तुमचे आई वडील तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असतील, गोष्ट सांगता सांगता त्यांनी तुम्हाला गोष्टीला सुरुवात सांगितली आणि शेवट सांगितलाच नाही तर तुम्हाला किती वाईट वाटेल नाही का? कारण तुम्हाला उत्सुकता असते त्या गोष्टीचा शेवट नेमकं काय असेल, तुम्हाला ऐकण्याची खूप उत्सुकता असल्यामुळे तुम्ही सारखं त्यांना विचारता, पुढे काय झालं, पुढे काय झालं, बरोबर की नाही? मग पुढे नेमकं काय आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं। तसंच आजचा आपला जो घटक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तोही असाच मनोरंजक आहे आणि तो घटक आहे आकृतीबंध। मग आकृतीबंध म्हणजे काय? तुम्हाला वाटेल नाव तर खूपच अवघड आहे, पण नाव जरी वेगळं असलं तरी त्यातलं मनोरंजकता खूप छान आहे विद्यार्थी मित्रांनो। जर ती तुम्हाला समजली तर अतिशय आनंदाने ती गोष्ट तुम्ही करणार आहात। चला तर मग आपण पाहूया आकृतीबंध म्हणजे नेमकं काय। बघा इकडे या ठिकाणी मी 3 आकृत्या काढलेल्या आहेत। आकृत्या म्हणण्यापेक्षा एका पट्टीमध्ये काही विशिष्ट अक्षर लिहिलेली आहेत। त्या अक्षरांचा संबंध आधी आपल्याला समजून घ्यायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी रेष काढलेली आहे याचे आपण छोटे छोटे भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये मी ए बी हे अल्फाबेट्स लिहिलेले आहेत आणि इंग्रजीमधले अल्फाबेट्स तुम्हाला माहितीच आहे, याला ए म्हणतात, याला बी म्हणतात, बरोबर? पण मी पुढच्या चौकटीत पुन्हा काय लिहिला? ए बी, पुन्हा काय केलंय? ए बी आणि पुन्हा लिहिलंय ए आणि बी। मी पुढचं कुठलंच अक्षर वापरलेलं नाही, फक्त 2 अक्षरं वापरूनच मी ही चौकट पूर्ण केलेली आहे। मग याच्यात आपल्याला काय लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो की हे हा एक खेळ आहे। बघा, ए नंतर बी, बी नंतर पुन्हा इथे ए लिहिला म्हणजे हा ए लिहिला, त्याच्या पुढे आपल्याला काय लिहायचं असतं? पुन्हा बी, पुन्हा ए लिहिला, पुन्हा बी, म्हणजे अशा पद्धतीने ही आकृती आपण फक्त 2 अक्षरांनी पूर्ण केलेली आहे आणि ही आकृती आपल्याला पाहिजे तेवढी आपण वाढवू शकतो, पण ह्याच पद्धतीने, म्हणजे ह्या आकृतीमध्ये हा एकसारखेपणा आपल्याला यामध्ये दिसतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या खाली एक वेगळा चौकट केलेली आहे, त्या चौकटीमध्ये सुद्धा मी अल्फाबेट्स वापरलेले आहेत, पण ते अल्फाबेट कशी वापरले ते बघूया। बघा इथे ए आणि मी पुन्हा ए लिहिला आणि नंतर बी, बघा पुढे तेच केलं, पुन्हा ए आणि बी, अशा पद्धतीने केले। वरच्या आकृतीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ए नंतर लगेच बी येतो, पुन्हा ए लगेच बी, आणि खालच्या आकृतीत मात्र 2 वेळा ए घेतला आणि तिसऱ्यांदा बी घेतला। म्हणजे आहे की नाही गंमत? थोडंसं आपल्याला विचार करायला लागतं की असं का आहे? मग आपल्या लक्षात येतं की अरे हा एक गट आहे आणि हा एक गट आहे, आणि इथून पुढे पुन्हा जर आपण लिहायचं असेल तर आपल्याला काय लिहावं लागेल? पुन्हा आपल्याला 2दा ए लिहावा लागेल आणि त्यापुढे बी लिहावं लागेल। म्हणजे अशा पद्धतीने हा आकृतीबंध इथे तयार होतो। त्यानंतर एक खालची आकृती बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मात्र आता 3 अल्फाबेट्सचा वापर केलेला आहे। त्यामध्ये पहिला आहे ए, बी आणि सी। इथेही एक एबीसीचा गट केला, पण ह्या गटामध्ये मात्र 3ही अक्षरं वेगवेगळी आली। या गटामध्ये 2 सारखीच आली, ए बी। या ठिकाणी मात्र हा ए बी हा एक गट झाला आणि इथे मात्र ह्या दोन्ही गटांमध्ये 3 अक्षरं आली, ए बी सी आणि ए बी सी। म्हणजे या 3ही आकृत्या वेगवेगळ्या आहेत, पण आपण जर त्या एकसारख्या करत गेलो तर हा आकृतीबंध आपल्याला सोडवताना अतिशय सोपं जाणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये या स्वरूपाचे काही प्रश्न दिलेले आहेत आणि आता ती प्रश्न कशी सोडवायची हे आपण पाहणार आहोत। बघा, आता आपली जी पहिली जी चौकट होती विद्यार्थी मित्रांनो, ए नंतर बी, तशाच पद्धतीचा मी इथे एक छोटीशी आकृती तयार केलेली आहे। बघा तर मग तुमच्या लक्षात येईल की मी इथे छोटी छोटी चित्र काढलेली आहेत
काही चित्र आहेत फुलांची आणि पानांची. जर ही आकृती तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मी आधी पान काढलं, फूल, पुन्हा पान, पुन्हा फूल, पुन्हा पान, पुन्हा फूल, म्हणजे अशा पद्धतीने ही आकृती पूर्ण झालेली आहे. आणि आपण अशी धरली तरी तुमच्या लक्षात येईल की फूल नंतर पान, फुलानंतर लगेच पान, फूल पुन्हा पान, म्हणजे यामध्ये काहीच बदल झालेला नाही आहे की ही आकृती आपण सलग कितीही लांबपर्यंत काढत गेलो तरी आपल्याला माहीत आहे की फुलानंतर पान, पानानंतर पुन्हा फूल, फुलानंतर पान, अशा पद्धतीचा हा एक साचेबंद आकृतिबंध आहे. यालाच आकृतिबंध असं म्हणतात, कारण ही आकृती एक साच्यात आहे, पान फूल पान फूल. ही झाली आपली ए बी या पद्धतीचा साचेबंद आकृती. त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की पुढे आहे ए आणि बी. ए आणि बी म्हणजे काय, तर दोन आकृत्या सारख्याच आणि तिसरी आकृती वेगळी. बघा, दोन आकृत्या सारख्याच आणि मग तिसरी आकृती वेगळी, यामध्ये हा वेगळेपणा आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये विद्यार्थी मित्रांनो छानपणे ते आकृतिबंध दिलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी बघा फुलं वापरलेली आहेत की फुलं सारखीच आहेत, पण जर तुम्ही नीट निरीक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या लक्षात येणार आहे की काय केलेलं आहे. हे फूल वरती, एका फुलाचं तोंड खाली केलं आहे, पुन्हा वरती, पुन्हा खाली, पुन्हा वरती, पुन्हा खाली. हा सुद्धा ए बी अशा पद्धतीचा आकृतिबंध आहे. आणि आपण जो आता बघणार आहोत ए बी तो या पद्धतीचा आकृतिबंध आहे. बघा, इथे हे वेगळं फूल, पुन्हा वेगळं फूल आणि पुन्हा 3 डॉट्स दिलेले आहेत. पुन्हा फूल, 2 फुलं देऊन पुन्हा डॉट्स, म्हणजे 2 आकृत्या आणि एक तिसरं, अशा पद्धतीने हा वेगळा साचेबंध इथे दाखवलेला आहे. त्यानंतर खालचा आकृतिबंध विद्यार्थी मित्रांनो जर बघितला तर तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारची 3 प्राण्यांची तोंडं दाखवलेली आहेत, हत्ती, घोडा आणि जिराफ. या पद्धतीने इथे एक आकृतिबंध आणि इथे एक आकृतिबंध, अशा पद्धतीने आपण जे वरती आकृतिबंध बघितलेत ना, त्या पद्धतीने हे तुम्हाला त्या पद्धतीचे दिसतात का? एचा दिसतोय का, ए बी किंवा ए बी किंवा ए बी सी, अशा पद्धतीने हे आकृतिबंध तुम्हाला लक्षात येतील. आणि तुम्ही चौकटीमध्ये हा वरचा आकृतिबंध कशा पद्धतीचा आहे, हा ए बीचा पद्धतीचा आहे का, किंवा ए बीचा आहे का, किंवा ए बी सीचा आहे का, अशा पद्धतीने निरीक्षण करून हे प्रश्न तुम्ही इथं सोडवायचे आहेत. म्हणजे आकृतिबंध म्हणजे काय हे नेमकं तुमच्या लक्षात येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आकृतिबंध हा आपण स्वतः तयार करायचा असतो. पुस्तकात तर असतोच, पण निरीक्षणातून तुम्हाला स्वतःसुद्धा तयार करता येईल. बघा, या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला अजून एक नमुना दाखवलेला आहे. ए बी सी डी, म्हणजे हा आकृतिबंध जर तुम्ही पुढे तयार केला तर तुमच्या लक्षात येईल की इथे अल्फाबेटचा वापर करून डी नंतर जे अल्फाबेट येणार आहे ते आपण डबल लिहिणार आहोत, त्यानंतर त्याच्या पुढचं डबल लिहिणार आहोत. अशा पद्धतीने हा आकृतिबंध इथे तयार होणार आहे.